मॉर्निंग, मी पूनम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा सगळे मस्त मजेत ना. आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत. सो आज पहिल्यांदा खूप लवकर कामं आवरलेली आहेत. कामं ह्याच्यासाठी आवरली कारण मला दुपारच्या वेळेमध्ये म्हणजे ह्या वेळेमध्ये ना थोडंसं विहांसाठी म्हणजे इन केस सगळ्यांसाठी घरच्यांसाठी अशी छान अशी थालीपीठची भाजणी बनवायची आहे. सो त्याचं सगळं इथं मी जे काही मेजरमेंटनुसार घेऊन ठेवलेलं आहे. फक्त मी वाट बघत होते की विहान झोपू दे आणि मग मी ह्या तयारीला लागेल. कारण तो जागे असेल ना तर मग ह्या गोष्टी करता येत नाहीत. कारण तो मागतो मग पूर्ण सगळं घरभर करतो. सो त्याला अगोदर झोपवलं, फरशी पुसली. आता फरशी सुकली तेव्हा मग मी किचनमध्ये आलेली आहे. चला म्हटलं आता हे करून घेऊ. हे बनवण्याचं कारण एकच आहे की मी परवा जेव्हा डीमार्टमध्ये गेली होती ना तेव्हा मी रेडीमेड भाजणी घेतली होती. तर बनवायचं तोपर्यंत म्हटलं थोडं 1-2 दिवस जाणारच म्हटलं. त्यामुळे मग मी रेडीमेड भाजणी घेतली होती. पण काय इश्यू होता माहित नाही. पण त्याचं ते जो स्कॅन करायचं असताना तेच होत नव्हतं. मग एक चेंज करून दुसरं घेतलं मग तेही होत नव्हतं. 10-15 मिनिटं लागतील म्हणत होते ते. मग आमचं ऑलमोस्ट सगळं बिलिंग झालं होतं. मग म्हटलं जाऊ द्या राहू द्या म्हटलं आणि मग आलो होतो. सो मग माझ्याकडे घरी म्हटलं ऑलमोस्ट सगळंच होतं. फक्त बाजरी, ज्वारी आणि गहू तीनही गोष्टी नाही होत्या. मग तेवढाच मला वाटते आणाव्या लागत होत्या. मग सो तेही रात्री घेऊन आली मी. आणि आता म्हटलं चला विहान झोपतो ना तेव्हा सगळ्यात अगोदर हे बनवून घेऊ. कारण रेडीमेड जरी आणली ना तर काहीतरी 77 रुपीजला एवढं पॉकेट होतं. तो एकदा किंवा 2 तास झाले असते. आता बनवायचं म्हटलं तर फक्त काही विहांसाठी फक्त बनवत नाही मी. बनवायचं असेल तर सगळ्यांसाठीच बनवते. आणि एक छान ऑप्शन होतं ना थालीपीठचं सकाळी द्यायला त्यांना. कारण विहान काय करतो माहिती आहे का, 2-3 दिवस झाले तो भाताचं एक शीत पण खायला बघत नाही. का माहित नाही मला. तो मे बी भाताला कंटाळला असेल किंवा काय, मला काही समजत नाही आहे. पण भात बिलकुल खायला बघत नाही आहे. सो तुम्ही बघितलं असेल माझ्या शॉर्टमध्ये पण मी त्याला चिल्या वगैरे बनवून देत आहे. सो हेच खायला लागलेलं आहे. मग म्हटलं चला तो मे बी भाताला वगैरे कंटाळला असेल तर आता म्हटलं नाही खाताना भात राहू दे म्हटलं. आणि तसं पण माझ्या घरी फक्त तांदळाची भाकरी असते. त्यामध्ये चपाती क्वचितच मी कधी कधीच बनवते. आणि ज्वारीची किंवा ह्याची आता पावसाळा असल्यामुळे नाचणीची पण भाकरी नाही बनवत आहे. त्यामुळेच मग मी हे सगळं मिक्स जे काय आहे ना ते घेऊन एक छान पौष्टिक असं थालीपीठची भाजणी बनवते. आता चला टाइम न वेस्ट करता पटकन बनवून घेऊ. नाहीतर इकडं मी बोलत बसते तर तिकडं विहान उठेल. आणि एकदा विहान उठले की मला काही गोष्टी काय करायचं काही समजत नाही. म्हणजे कधी कधी असं ना तर डोकं पूर्ण हँग होतं. मला आता काय करायचं तेही सुचत नाही. कामं भरपूर असतात पण काहीच सुचत नाही. त्यामुळे सगळी कामं राहून जातात. आणि तो उठला की मग त्याच्यावरती सगळा टाइम निघून जातो. चला आता पटकन मी ना दाखवते मी काय काय घेतलेलं आहे. तर बघा मला जे जे काय भाजणीसाठी लागलेलं आहे ना ते सगळं घेतलेलं आहे मी. आता जो हा बाउल दिसतोय ना ह्यानं मी मेजरमेंट करून एक बाउल तांदूळ घेतलाय. त्याच बाउलने एक बाउल मी तर गहू घेतलेले आहे. ते सगळं मी निवडून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं ज्वारी घेतलेली आहे सेम त्याच बाउलने घेतलेली आहे. आणि त्यानंतर इथं मग हे बाजरी आहे. सोबतच इथं धने घेतलेत काही. इथं मूग डाळ आहे, हरभऱ्याची डाळ आहे. परत इथं उडीद डाळ घेतलेले आहे, अख्खे मूग घेतलेले आहेत. आणि त्यानंतर मग हे सगळं आता मी मंद गॅसवर भाजणार आहे. तांदूळ एकतर काय करायचं धुवून मग तो सुकवून घ्यायचं भाजणी करताना नेहमी. आणि बाकी मग काय डाळी आपण ओल्या कापडनं जरी पुसून घेतल्या ना तरी चालतात. हे सगळं मी अगोदरच तयारी करून ठेवली होती. निवडून जे काही डाळ वगैरे आहेत त्या पुसून वगैरे घ्यायचं म्हणजे मला करताना कसा पटकन होईल. ह्या गोष्टीमध्ये जास्त वेळ लागणार नाही. सो चला आता पटकन भाजून घेऊ. भाजताना सगळं एकत्र नाही भाजत आहे मी, थोडं सेपरेट भाजणार. काय करायचं कोणतंही जाड म्हणजे जाड आता तवा असेल किंवा मग आपली जाड एखादी तर कढई असेल ना ती घ्यायची. मग ही माझी थोडी जाड कढई आहे. मी घेतलंय सगळ्यात अगोदर तांदूळ भाजून घेते. आणि मी ना थोडे सेपरेटच भाजणार आहे. सगळं एकत्र एकदम भाजलं ना की व्यवस्थित छान नाही भाजत. त्यामुळे अगोदर मी एकतर तांदूळ भाजून घेते. थोडा टाइम लागतो पण लो फ्लेमवर छान भाजून घ्यायचं. तांदूळ भाजून झालेले आहे. आता मी इथं घेतलेले आहे नाचणी, इथं गहू आहेत, बाजरी आणि त्याचबरोबर 1 बाउल मी ज्वारी घेतलेले आहेत. हे सगळं ना खूप मंद आचेवर छान भाजायचं. जोपर्यंत बाजरी आणि ज्वारीला लाह्या येत नाहीत ना एवढं खरपूस भाजायचं आहे. तेव्हाच ही भाजणी ना खूप खमंग होते. आता ह्यामध्ये ना हळकुंड असतं ना ते टाकतात पण माझ्याकडे नाही होतं हळदीसाठी. मग मी ना वरतूनच टाकेन हळद जी म्हणजे आपण रेग्युलर बनवतो तेव्हा. तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथं यूज करू शकता. माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी इथं असंच भाजत आहे. आता हे सगळं ना मी आणखी छान असं मंद गॅसवर भाजून घेते.
आता इथं धने आणि जिरे टाकते मी. सो चला, तरी तो मस्त अशी भाजणी भाजलेली आहे. आता थोडा वेळ थंड व्हायला देते आणि अशी खालती ना पूर्ण म्हणजे जी चाळण असते ना ती ठेवली होती, म्हणजे पटकन हे थंड होईल आणि खालती म्हणजे असं त्याला घाम वगैरे येणार नाही म्हणून. आता विहान स्टील उठलेला नाही आहे. मी पण काय करते, आता थोडा वेळ त्याच्याजवळ साईडला जाऊन पडते, म्हणजे माझाही थोडासा आराम होता. ॲक्च्युली आता हे दिसतं खूप कमी वेळामध्ये, पण हे खूप छान भाजावं लागतं. जसं की ते हे ज्वारी वगैरे त्याला जोपर्यंत लहान येत नाही तोपर्यंत भाजावं लागतं. सो माझे पण पाय खूप दुखायला लागलेत बराच, म्हणजे आपण बघा ना सकाळी उठतो तेव्हापासून किचनमध्येच उभे असतो, त्यामुळे आतापर्यंत थोडाही आराम नाही होता. आता जवळजवळ अर्धा एक तासामध्ये विहान उठूनच जाईल. मग परत उठला की त्याचं भरवणं ह्या त्या गोष्टी येतातच. सोबतच जे काही होईल ते तुमच्यासोबत शेअरच करेन. आता स्टील मी थोडा वेळ त्याच्याजवळ आराम करते. तो उठला की मग आमच्या बिल्डिंगच्या म्हणजे समोरच तिथं हे आहे, गिरणी आहे. सो मी तिथं देऊन येईन. बघू आज दिले तर मे बी संध्याकाळपर्यंत देतीलच ते. सो मी देऊन येईन. गहू पण आहेत थोडे द्यायचे, मग सोबत दोन्हीही होईल. आता बेसनचं पण बनवायचं होतं, पण जाऊ दे मग आता एकत्रच बस कुठं द्यायचं. त्यात आहे म्हणजे बेसनचं पीठ, म्हणून म्हटलं हे अगोदर खूप इम्पॉर्टंट होतं कारण विहांसाठी. सो चला मग थोड्या वेळानं भेटू. संध्याकाळी पण थोडंसं बाहेर जायचं आहे, जे काय होईल ते तुमच्यासोबत शेअरच करेन. सो स्टे ट्यून. सो हे बघा, इथं बाजूची दीदी आली आणि विहान आणि दोघं जण मस्त आपल्या कार्टून बघत बसलेले आहेत. आता थोड्या वेळानं आम्ही तयार होतो, कारण आम्हाला बाहेर पण जायचं आहे. विहू, दीदीला बसायला दे ना रे विहू. पडशील. पिलू. सो आता इव्हनिंग झाले. विहानला खाऊ भरवलं, सगळं आवरलंय बाकी घर वगैरे. विहान उठून छान वरची दीदी आली होती. बराच वेळ दोघं जण छान खेळत होते. मग मीही निवांत होते. दोघं छान खेळत असलं ना की छान वाटतं. आणि आता जाऊ म्हणतोय. सो खालती काय करते, गिरणीमध्ये हे दळप ठेवते, गहू आणि हे भाजणी आहे, आणि ठेवून मग मी पुढे जाते कारण माझं थोडंसं काम आहे. गेल्यावर कुठं जाते हे तुमच्यासोबत शेअर करेनच. सो स्टे ट्यून. सो आम्ही आलो होतो पॅन्टानूजमध्ये, कारण इथे 25% ऑफ होता. तर चला म्हटलं काही गोष्टी छान असतील तर घेता येतात. कधी कधी आता आपण बाहेर जातो तेव्हा मग आपल्याकडे थोडेसे चांगलेही कपडे असायला हवेत. म्हणून म्हटलं चला पॅन्टानूजमधले बऱ्यापैकी कपडे छान असतात आणि टिकतातही छान. म्हटलं काही ऑफरमध्ये छान असेल तर मग घ्यायचं म्हणून मी आले होते. सो माझ्यासाठी तर मी थोडीशी शॉपिंग केली. विहानसाठी बघितले पण त्याचे मला काही एवढे आवडले नाही. सो मग माझ्यासाठीच घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही घरी निघून आलो. येताना छान असं भाजणी दळून ठेवली होती त्यांनी, मग ती घेऊन आले. तर नेक्स्ट डे आहे आणि दळून आणलं होतं आणि मी नेक्स्ट डेला बनवणार नाही असं तर होतच नाही, कारण मला ना कधी कोणतीही गोष्ट असेल तर पटकन बनवून मग ती कशी झाली ते बघण्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो. तर मग सकाळीच मी इथं थालीपीठ बनवण्यासाठी घेतलं होतं. तर थालीपीठ कसं प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार बनवतात. इथं खूप सारा मी कांदा घेतलेला आहे बारीक कट करून, त्याचबरोबर कोथिंबीर घेतलेली आहे, आलं लसूण मिरचीची पेस्ट घेतली आहे, हळद टाकलेली आहे, थोडीशी वरतून जिरं ओवा टाकलेला आहे, पांढरी तीळ टाकले आणि थोडं थोडं पाणी घालून थोडंसं पातळ असं मळून घेतलेलं आहे. म्हणजे आपण नेहमी भाकरीसाठी मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ मळलेलं आहे. आणि आपण ना ह्यामध्ये बारीक कट करून पालकही घालू शकतो किंवा मेथीची पानंही घालू शकतो. म्हणजे मुलं कसं यामधून थोडीशी भाजी घातली की ती खातात पण. सो मग मी इथं थोडंसं आणखी मळून घेतलेलं आहे. साईडला थोडंसं पाणी वगैरे लावून घेतलं आणि मग थोडंसं हाताने ना सैलसर असं मी इथं थापून घेतलेलं आहे. आता कोणाला जाड आवडतात तर कोणाला पातळ आवडतात. मी विहांसाठी करत असेल ना तर थोडंसं जाडसर करते, कारण मग खूप पातळ केलं तर त्याला थोडंसं चावताना हे होतं. म्हणून मग थोडंसं ना पातळ करून घेते जेणेकरून ते मऊ पण होईल आणि त्याला खाता पण छान येईल म्हणून. आणि इथं मी सैल हाताने थोडं थोडं पाणी लावून छान असं थालीपीठ थापून घेतलेलं आहे. आणि खरं सांगू का हे टेस्टला खरंच म्हणजे खूप छान झालं होतं आणि एवढी हेल्दी रेसिपी आहे.
आणि मला वाटतं मग ते रेडीमेड बाहेरचं आणण्यापेक्षा मग आपण घरी जर एवढा इझिली होत असेल तर मग नेहमी करायचं. म्हणजे कसं आहे ना, गावी एवढं कोणी हे एवढं करत बसत नाहीत. सो मी इथं काही गोष्टी ना पुण्यामध्ये आल्यावर प्रत्येक गोष्टी मग मी थोड्याशा शिकल्या, कारण गावी हे थालीपीठ हा प्रकारच म्हणजे आमच्या इकडं तरी कोणी बनवत नव्हतं. मे बी आत्ता थोडंसं यूट्यूबवर इकडं तिकडं बघून थोडंसं मग बनवतात, त्यामुळे मलाही हे माहीत नव्हतं. पण लग्नानंतर मग मी जशी आपण बाहेर येतो तसं ह्या गोष्टी समजायला लागतात. मग काही खाण्यामध्ये वेगवेगळे पदार्थ, तसं मग मलाही पुण्यामध्ये थोडंसं आल्यावर नाही काय वेगवेगळे पदार्थ शिकायला भेटले आणि मग त्यामध्ये इंटरेस्ट येतो की नाही का नवीन नवीन गोष्टी करण्यासाठी. तर बघा, जोपर्यंत आता ते भाजते थालीपीठ तोपर्यंत मी इथं दुसरंही छान असं थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे आणि इथं मस्त अशी थालीपीठ मी तयार केलेली आहेत. सोबतच विहानला मग गरम गरम इथं बनवून घेतली. त्याला दही किंवा एवढं जास्त आवडत नाही, त्यामुळे तो असंच खातो. सो चला, तर मग इथं माझी सगळी कामं बाकी होती, त्यामुळे मग मी सगळ्यात अगोदर विहानला ब्रेकफास्ट दिला. त्यानंतर म्हटलं जी काही काम आहे ते करून घेते मी. सो आजचा असा होता ब्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नवीन अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.